आणि आता 100 गावात 100 बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। खासदार श्रीकांत शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केलेली आहे। विरोधकांकडे मुद्देच उरलेले नाहीत, त्यामुळे कुठल्याही प्रकारचे बेछूट आरोप विरोधकांकडून होत असल्याचं त्यांनी म्हटलंय। दरम्यान यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊत यांना देखील धारेवर धरलंय। राऊत मनोरंजन नाही तर लोकांची सकाळ खराब करतात असा टोला संजय राऊत यांना लगावलेला आहे। लोकांना विकास हवा आहे आणि राज्याच्या विकासाचं काम आमचं सरकार करतंय असं देखील श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय। कर्नाटक सरकारच्या दडपशाहीच्या निषेधार्थ कोल्हापुरात येऊन सीमावासियांनी अन्यायाला वाचा फोडली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून त्यांनी थेट पंतप्रधानांना निवेदन दिलं। कोल्हापुरात या आंदोलनाला सर्व पक्षीयांनी पाठिंबा देत सीमावासियांच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्धार केलाय। मालेगावमध्ये सुरू असलेल्या श्री पुण्य शिवमहापुराण कथा या धार्मिक सोहळ्यास खासदार श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावून पंडित प्रदीप मिश्रा यांचं दर्शन घेतलं। बाळासाहेब ठाकरे हे प्रमुख हिंदुत्ववादी होते, त्यांचं कार्य आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं। हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन जात आहोत असं मत श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केलं। ठाकरेंच्या पक्षाच्या 2 उपविभाग प्रमुखांवर बोरिवली स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मे महिन्यात शिंपोली गावातल्या एका कुटुंबावर बहिष्कार टाकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालाय। पंढरपुरात होणाऱ्या कॉरिडॉरचा नवा आराखडा स्थानिकांनी आणि वारकरी संप्रदायांनी शासनास सादर केला आहे। वारकऱ्यांनी सादर केलेल्या आराखड्यामध्ये एकाही घराचं, मठाचं आणि धर्मशाळांचं उद्ध्वस्तीकरण न होता पंढरपूरचा विकास साधता येईल असा विचार करण्यात आलेला आहे। सावंतवाडी तालुक्यात शिंदे गटाचे किती सरपंच आणि सदस्य निवडून आलेत हे मंत्री केसरकर यांनी जाहीर करावं असं आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी दिलेलं आहे। जनतेनं नाकारल्यामुळे केसरकर बेताल वक्तव्य करत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट तालुक्यातील 26 पैकी 20 सरपंचांचा भाजपला पाठिंबा असल्याचा दावा केलाय। यावेळी 20 ग्रामपंचायतीतील सदस्य आणि सरपंचांचा सत्कार करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या फोनवरून शुभेच्छा संदेश ऐकवत काँग्रेसला प्रत्युत्तर दिलंय। बदलापूरच्या कात्रप परिसरातील मुख्य रस्त्यात अर्ध्या भागात पथदिवे लावण्यात आलेले नाहीत आणि त्यामुळे रात्रीच्या वेळी या परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांचा वावर वाढलाय। त्यामुळे नागरिकांची डोकेदुखी वाढलेली आहे। पालिकेच्या कामावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बुद्ध विहारातील मूर्ती चोरीला गेल्याची घटना उल्हासनगरच्या रमाबाई आंबेडकर नगरमध्ये घडली आहे। या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात आंबेडकर अनुयायांमध्ये संतापाचं वातावरण आहे। चोरांना लवकरात लवकर पकडावं अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा या अनुयायांनी दिलाय। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील कचऱ्यावर आता QR कोडद्वारे मॉनिटरिंग केलं जाणार आहे। शहरात जागोजागी पडणाऱ्या कचऱ्याचे जीव्हीपी मॉनिटरिंग करून हा कचरा तातडीनं उचलण्यासाठी जीव्हीपी टॅगिंग सुविधा बसवण्याचा निर्णय पालिकेच्या घनकचरा विभागाकडून घेण्यात आलेला आहे। उल्हासनगर महापालिका आता शहरातील पाणीपुरवठा आणि भुयारी गटार योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी 5 वर्षांसाठी एकच ठेकेदार नेमणार आहे। मोठ्या ठेकेदाराच्या फायद्यासाठी महापालिकेनं काढलेली ही निविदा रद्द करण्याच्या मागणीसाठी शहरातील 150 वर लहान ठेकेदारांनी महापालिकेसमोर उपोषण सुरू केलंय। नवी मुंबईतील सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केला। आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत आग विझवली। आत्मदहनामागील कारण अद्याप समोर आलेलं नाही। नाशिकच्या इगतपुरी मार्गावरील विद्यार्थ्यांनी आक्रमक होत CBS बस स्थानकात गोंधळ घातला होता। बस स्थानकातून विद्यार्थ्यांना बस मिळत नसताना या विद्यार्थ्यांनी स्थानकाच्या बाहेरच बस रोखून धरल्या होत्या। शहापूरच्या कसारा वनक्षेत्रात सापडलेल्या आजारी बिबट्याला उपचारासाठी नॅशनल पार्कमध्ये पाठवलं गेलेलं आहे। बिबट्याला बेशुद्ध करून त्याला तपासणीसाठी नेण्यात आले। शहापूरमध्ये तापमानाचा पारा घसरलाय। शहापूरमध्ये कडाक्याची थंडी पडली असून तापमान 14 अंशांवर गेलाय। सूर्यफुलाच्या झाडाला फक्त एकच फूल उगवत असतं, मात्र पिंपरी चिंचवड शहरातील वालेकरवाडी येथील प्रगतशील शेतकरी सचिन वालेकर यांच्या शेतातील सूर्यफुलाचं झाड चक्क 28 ते 30 सूर्यफुलांनी लगडलेलं आहे। इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा सुधा मूर्ती यांनी सहपरिवार साई दर्शनाचा लाभ घेतला। यावेळी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी त्यांचा शाल आणि साई मूर्ती भेट देऊन सत्कार केला। सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत आलिशान कार्यालय उभारलेलं आहे। कार्यालयाच्या नूतनीकरणासाठी 35 लाखांचा सुराडा करण्यात आल्याची माहिती मिळते।
भंडाऱ्याच्या लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर अजब प्रकार समोर आलेला आहे। निकालात शिल्पा बेंदुवार यांना विजयी जाहीर करण्यात आला। शिल्पा यांच्या प्रतिस्पर्धी कविता गोटफोडे यांनी तहसील कार्यालयात जाऊन माहिती मिळवली असता गोटफोडे यांचा 102 मतांनी विजय झाल्याचं समोर आलंय। शहापूरच्या वाशिंद ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी कपिल पाटलांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळे शहापूरमध्ये भाजपचं पारडं जड होत चाललंय। बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक दर्जाच्या लोणार सरोवराच्या पाणी पातळीमध्ये तब्बल 14 वर्षांनी वाढ झाली आहे। पाणी पातळी वाढल्यानं सरोवर परिसरातील 5 मंदिरांना या पाण्यानं वेढा दिलाय। धुळे शहरात 3 नवीन गोवरचे रुग्ण आढळून आलेले आहेत। शहरात गोवर बाधित रुग्णांची संख्या ही 32 वर पोहोचली आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये रंपीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरांचा बाजार जिल्हा प्रशासनाकडून बंद करण्यात आला होता। गुरांचे बाजार बंद असल्यानं शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत असून गुरांचा बाजार सुरू करण्याची मागणी पशुपालक करत आहेत। चंद्रपुरात महिला सरपंचाला मारहाण करणारा उपसरपंच अद्याप फरार आहे। गेल्या 3 दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर असूनही उपसरपंच सापडत नसल्यानं संताप व्यक्त होतोय। कोल्हापूरच्या कदमवाडीमध्ये सुसंस्कार हायस्कूलमधल्या शिक्षकावर शाळेच्या आवारातच अज्ञातांनी जीवघेणा हल्ला केला। यात संजय सुतार हे शिक्षक गंभीर जखमी झालेत। नांदेडच्या माळेगावात सुरू असलेल्या यात्रेमध्ये बॉम्बे डान्सच्या नावाखाली अश्लील नृत्याचं सादरीकरण केलं जात असल्याचं समोर आलेलं आहे। हा कार्यक्रम पाहण्यासाठी येणारे तरुण मोठ्या प्रमाणात हुल्लडबाजी करत असल्यानं पोलिसांचं याकडे लक्ष आहे की नाही असा सवाल उपस्थित होतोय। वर्धा तालुक्यात सालोड हिरापूरमधील वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं काम सुरू झालं। या कामानं शेताकडे जाणारा रस्ता बंद होत असल्यानं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं। रत्नागिरीच्या खेडमधील मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या जंगलाला आग लागल्याची घटना घडली होती। या आगीमध्ये हजारो झाडं जळून खाक झाली आहेत। सोलापूरच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलेलं आहे। नवीन आरोग्य केंद्राचा परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यास विलंब लावल्यानं अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांचं निलंबन करण्यात आलंय। जालन्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणाऱ्या कस्तुराबाई गायकवाड या महिलेचा मृत्यू झालाय। जमिनीच्या वादातून ITI कॉलेजच्या प्राचार्यानं धमकावल्यानंतर कारवाईच्या मागणीसाठी गेल्या 40 दिवसांपासून त्या उपोषण करत होत्या। बोईसर पूर्वेतील मामाचं गाव या रिसॉर्ट्समधील स्विमिंग पूलमध्ये पडून एका 9 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। रुद्र देवीदास वरखड असं या मुलाचं नाव आहे। उल्हासनगरमध्ये भर रस्त्यात भलं मोठं झाड रिक्षावर कोसळलं, त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती। मनमाड शहरातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधांचा अभाव असल्याचं चित्र पाहायला मिळालं। डॉक्टर आणि औषधांच्या कमतरतेमुळे फटका गोरगरीब आणि गरजू रुग्णांना बसतोय। पुणे मुंबई एक्सप्रेसवेच्या उर्से टोल नाक्यावर पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून डिसेंबर ते मे महिन्याच्या कालावधीमध्ये वाहन चालकांसाठी जनजागृती मोहीम राबवली जाते। एवढ्या मोठ्या कालावधीसाठी RTO कडून राबवली जाणारी महाराष्ट्रातील ही पहिलीच सुरक्षा मोहीम आहे। परभणी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था ढासळलेली असून जिल्ह्यातील सर्वच शासकीय रुग्णालयांमध्ये सुविधांचा अभाव पाहायला मिळतोय। कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद अवस्थेत असून रुग्णांना उपचारासाठी शहराचा रस्ता धरावा लागतोय। वाशिमच्या खडकी सदार परिसरात ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्यानं विहिरीमध्ये पाणी असूनही विजेअभावी ते शेतीला देता येत नाहीये आणि त्यामुळे 39 शेतकऱ्यांच्या 200 एकरहून अधिक क्षेत्रातील रब्बीची पिकं ही वाळून जात आहेत। गडचिरोलीमध्ये शेकडो मेंढ्यांसह धनगर समाज संघर्ष समितीचे कार्यकर्ते आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले होते। मेंढपाळांना वनक्षेत्रात मेंढ्या चराईसाठी परवानगी द्यावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। सोलापुरात कामगार कायद्यात मालक धार्जिण्या दुरुस्तीची शिफारस करणाऱ्या विधेयकाला विरोध करण्यात आला। या शिफारसीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सीटून जोरदार निदर्शनं केली। यवतमाळच्या उमरखेड येथे लव्ह जिहाद आणि धर्मांतर विरोधी कायद्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता। संपूर्ण देशामध्ये लव्ह जिहाद विरोधी कायदा बनवून दोषी आढळल्यास कठोर कारवाईची तरतूद करण्यात यावी अशी मागणी या आंदोलकांकडून करण्यात आली। जिल्हा परिषद शाळेमध्ये पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांनी आपल्या विविध मागण्यांसाठी नागपूर विधान भवनावर मोर्चा काढला होता। या मोर्चामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार न मिळाल्यानं उपाशीच राहावं लागलं होतं। तुकाराम मुंडे यांची बदली करून त्यांची आरोग्य आयुक्त म्हणून पुनर्नियुक्ती करा या मागणीसाठी बीडमध्ये रॅली काढत निदर्शनं करण्यात आली। प्रामाणिक शिस्तप्रिय अधिकारी यांची सातत्यानं बदल केली जात असल्यानं संताप व्यक्त करण्यात आला।
तुमसरमध्ये आदिवासी समाजाकडून राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं। 12,500 अधिसंख्य पदावर बोगस अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून सुप्रीम कोर्टाने बोगस आदिवासी ठरवत यांना काढण्याचे आदेश दिले होते। शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना तत्काळ सुरू करा या मागणीसाठी बीडमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांनी बोंबाबोंब आंदोलन केलं होतं। रत्नागिरीच्या खेड शहरातील नागरिकांनी पाण्यासाठी थेट नगरपालिका प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं। दापोली नाका परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नळाला पाणी येत नाही आणि त्यामुळेच हे आंदोलन करण्यात आलं। धनगर आरक्षणाची मागणी करत यशवंत सेनेनं बीडमध्ये धडक मोर्चा काढला। यावेळी आरक्षणाविरोधात बोलणाऱ्या खासदार राजेंद्र गावित यांच्या प्रतिमेचं दहन करण्यात आलं। पालघर वीज महावितरण विभागाच्या 2 क्लास 1 अधिकाऱ्यांना 1 लाख रुपयांची लाच घेताना पालघर लाचलुचपत विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आलेली आहे। अधीक्षक अभियंता किरण नागवकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये अशी या आरोपींची नावे आहेत। बीडच्या परळी येथील औष्णिक विद्युत केंद्र थर्मल येथील राख वाहतुकीसाठी गेट पास देण्यासाठी 80,000ची लाच घेताना उपकार्यकारी अभियंत्यास रंगेहात अटक करण्यात आली आहे। अनिल वाघ असे या लाचखोर अभियंत्याचं नाव आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्थानकातून नवजात बाळाची तस्करी केल्याप्रकरणी 2 आरोपींना रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे। नवजीवन एक्सप्रेसमध्ये दाम्पत्य नवजात बाळाला घेऊन प्रवास करत होते। वसईमध्ये चंदन तस्करीचं रॅकेट पकडण्यात आलंय। वालीव पोलिसांनी ही कारवाई केली आहे। येवल्यामध्ये नायलॉन मांजामध्ये अडकून 2 तरुण गंभीर जखमी झालेले आहेत। रामदास गरुडे आणि संदीप पाटोळे अशी त्यांची नावे आहेत। यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील ढाणकीत शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये 4 दुकानं जळून खाक झाली आहेत। या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळाल्यानं मोठं नुकसान झालंय। यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील खडकी फाट्याजवळ कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात रिक्षाचा अपघात झाला। या अपघातात रिक्षामधील 10 मजूर गंभीर जखमी झाले। दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या ऊस तोडणी कामगारांच्या टेम्पोला अपघात झालेला आहे आणि या अपघातात 5 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालाय। दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात परभणीमध्ये एसटी बसचा अपघात झाला। या अपघातात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळते। सिल्लोड कन्नड रस्त्यावर भराडी येथील पुलाच्या लोखंडी कठड्याला धडकून ट्रक उलटल्याची घटना घडली। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं समोर येतंय। शिर्डीच्या साईबाबांना हिऱ्यांचं मुकुट दान करण्यात आलेलं आहे। या मुकुटाची किंमत 28 लाख रुपये इतकी असल्याची माहिती मिळते। स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर जामनेरमध्ये पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलंय। वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी या शिबिराचं आयोजन केले आहे। देवगड तालुक्यातील कुणकेश्वर वाळकेवाडी येथील हापूस आंब्यासहित केशर आंब्यांच्या पेट्या मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवण्यात आलेल्या आहेत। हंगामापूर्वी आंब्यांच्या पेट्या पाठवण्याचं हे सलग 7वं वर्ष आहे। मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या चिखलदरा वनपरिक्षेत्रात जंगल सफारीसाठी पर्यटकांची चांगलीच गर्दी झाली आहे। या ठिकाणी जंगल सफारीसाठी एकूण 45 जिप्सी वाहनांची सोय केलेली आहे। यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक। पाहत रहा न्यूज 18 लोकमत। निर्धार केलेला आहे। आमदार अमोल मिटकरींनी आणखी एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे। विधानभवन परिसरामध्ये सिगारेट ओढत असल्याचा हा व्हिडिओ त्यांनी ट्विट केलेला आहे। विधानभवन परिसरामध्ये शाईच्या पेनाला बंदी आहे, मात्र सिगारेट ओढायला खुली परवानगी आहे असं ट्विटही केलेलं आहे। मालेगावमध्ये सुरू असलेल्या श्री पुण्य शिव महापुराण कथा या धार्मिक सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे हजेरी लावून पंडित प्रदीप मिश्रा यांचं दर्शन घेतलं। बाळासाहेब ठाकरे हे प्रखर हिंदुत्ववादी होते आणि त्यांचं कार्य आम्ही पुढे घेऊन जात आहोत असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलेलं आहे। ठाकरेंच्या पक्षाच्या 2 उपविभाग प्रमुखांवरती बोरीवली स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। मे महिन्यात शिंपोली गावातल्या एका कुटुंबावरती बहिष्कार टाकल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे। पंढरपुरामध्ये होणाऱ्या कॉरिडॉरचा नवा आराखडा स्थानिकांनी आणि वारकरी संप्रदायांनी शासनास सादर केलेला आहे।
शेतकऱ्यांनी सादर केलेल्या आराखड्यामध्ये एकाही घराचं, मठाचं आणि धर्मशाळांचं उद्ध्वस्तीकरण न होता पंढरपूरचा विकास कसा साधता येईल याचा विचार करण्यात आलेला आहे. मुंबईमधील झोपडपट्टी पुनर्विकासाचं काम करणाऱ्या बिल्डरांवरती कठोर कारवाई करण्याचा निर्णय एसआरएनं घेतलेला आहे. घरं रिकामी करूनही प्रकल्प वेळेत पूर्ण न करणाऱ्या आणि झोपडपट्टीवासियांना भाडे न देणाऱ्या बिल्डरांवर कडक कारवाई सुरू करण्यात येणार आहे. एसआरएनं सुरुवातीला सुमारे 150 बांधकाम व्यावसायिकांवरती कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या बिल्डर्सनी जवळपास 700 कोटी रुपये भाडं थकवल्याची माहिती समोर आलेली आहे. नवी मुंबईमधील सानपाडा रेल्वे स्थानकाबाहेर एका व्यक्तीनं आत्मदहनाचा प्रयत्न केला. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत आग विझवली, मात्र तोपर्यंत भाजल्यानं ही व्यक्ती जखमी झाल्याचं दिसून आलं. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेलं आहे. आत्मदहनामागील कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. नवी मुंबईमधील एपीएमसी बाजारामध्ये कांद्याचे दर दुप्पट झालेले आहेत. आजचा दर हा 10 ते 12 रुपये होता, मात्र तेच दर 20 ते 25 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. अवकाळी पावसामुळे नवीन पीक खराब झाल्यानं नवीन कांदा बाजारात येऊ शकला नाही आणि जुने कांदे हे जवळपास संपलेले आहेत आणि त्यामुळे याचा थेट परिणाम हा कांद्याच्या दरांवरती झालेला आहे. उरणमध्ये अमेरिकेतून आयात मालाच्या कंटेनरमध्ये ब्लॅक इग्वाना प्रजातीचा प्राणी आढळून आला. याबाबत माहिती मिळताच प्राणी मित्रांनी ब्लॅक इग्वानाला रेस्क्यू केलेलं असून उपचारांसाठी पुणे विभागाकडे पाठवलेलं आहे. नाशिकच्या इगतपुरी मार्गावरील विद्यार्थ्यांनी आक्रमक होत सीबीएस बस स्थानकामध्ये गोंधळ घातला. बस स्थानकातून विद्यार्थ्यांना बस मिळत नसल्यानं या विद्यार्थ्यांनी स्थानकाच्या बाहेरच बस रोखून धरल्या. घरी जाण्यास रोज उशीर होत असल्यानं बस फेऱ्या वाढवाव्या अशी मागणी हे विद्यार्थी करताना दिसले. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरती गायरान जमीन घोटाळ्याचे गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. वाशिमच्या घोडबाभूळ परिसरातील 37 एकर 19 गुंठे गायरान जमिनीचं सत्तार यांनी एका व्यक्तीला अनधिकृतरित्या वाटप केल्याचा आरोप आहे. दरम्यान या प्रकरणामध्ये काहीही चुकीचं आढळल्यास कारवाईचं आश्वासन फडणवीसांनी दिलेलं आहे. सत्तार यांच्यावरती करण्यात आलेल्या आरोपांनंतर अब्दुल सत्तार हे 4 तासांनंतर माध्यमांसमोर आले. विरोधकांच्या आरोपांना सभागृहातच उत्तर देणार असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं. गायरान जमीन घोटाळा प्रकरणी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांची मंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेली आहे. ब्रेकनंतर 100 गावं 100 बातम्या या बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक मोठी बातमी येते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरात भाजपच्या आमदारांचा संघ पदाधिकाऱ्यांकडून अभ्यास वर्ग घेतला जाणार आहे. संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी आमदारांना संघ परिचय आणि संघ भाजप समन्वय यावर मार्गदर्शन करणार आहेत. 2 तास हा अभ्यास वर्ग असणार आहे. आमदार स्मृती मंदिरात आद्य सरसंघचालक डॉक्टर हेडगेवार आणि द्वितीय सरसंघचालक गोळवलकर या गुरुजी यांच्या समाधीला पुष्पांजली देखील अर्पण करणार आहेत. तर भाजप आमदार आरएसएस मुख्यालयामध्ये आज दाखल होणार आहेत. रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरात सगळे आमदार भेट देणार आहेत. संघाचे वरिष्ठ पदाधिकारी यावेळी 2 तास मार्गदर्शन त्यांना करणार आहेत. तर आपण पाहतोय भाजप आमदार आरएसएस मुख्यालयामध्ये आज दाखल होणार आहेत. रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिराला ते भेट देणार आहेत आणि संघाचे वरिष्ठ पदाधिकारी यावेळी त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. उदय, आज सगळे आमदार स्मृती मंदिराला भेट देणार आहेत, आरएसएस मुख्यालयामध्ये येणार असल्याचं कळतंय. हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं जे आहे ते राज्यातले सर्व आमदार जे आहेत ते नागपूरमध्ये आहेत. त्यामुळे संघाकडून जो आहे तो दर या अधिवेशनाच्या वेळी जो आहे तो एक अभ्यास वर्ग घेतला जातो आणि तो आज अभ्यास वर्ग घेतला जातोय नागपूरच्या रेशीमबागमधल्या या स्मृती मंदिर परिसरात. आपण पाहतोय की भाजपचे सर्वच आमदार, मग विधानसभेतले असेल किंवा विधान परिषदेतले असेल, ते सर्व आमदार जे आहेत इथे आलेले आहेत. आणि डॉक्टर हेडगेवार जे संघाचे पहिले सरसंघचालक होते त्यांच्या समाधीला जे आहे ते पुष्पहार अर्पण करताना त्यानंतर जे आहे ते संघ
संघाकडून एक अभ्यास वर्ग जो आहे तो आमदारांसाठी घेतला जाणार. त्यामध्ये संघ म्हणजे नेमका काय संघ कशा पद्धतीनं कार्य करतो आणि भाजप आणि संघाचा समन्वय कसा असायला पाहिजे याबाबत जे आहे ते संघाचे वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत ते मार्गदर्शन करतील. खरं तर आपण अनेक वेळा पाहिलं की भाजप जे आहे ती संघ विचारांनीच काम करते. किंबहुना जे भाजपमधले मोठे पदाधिकारी आहेत ते अनेक वेळा संघ प्रचारक असल्याचं सुद्धा आपण पाहतो. त्यामुळे संघाच्या विचाराचा जो आहे तो भाजपमध्ये पगडा असतो आणि त्यामुळे जे पदाधिकारी आहेत किंवा जे आमदार आहेत त्यांचा कनेक्ट जो आहे तो संघाशी राहायला हवा या उद्देशाने जे आहे ते अशा अभ्यास वर्गाचं आयोजन केलं जातं. त्यामुळे सर्व आमदार जे आहेत ते इथे येतात. साधारण 7:30 वाजता हा अभ्यास वर्ग जो आहे तो सुरू होईल आणि 2 तास हा अभ्यास वर्ग चालेल. त्यात 1 तास जे आहेत ते संघाचे वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत ते या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन जे आहेत ते करणार आहेत. त्यामुळे कशा पद्धतीने हा सगळा अभ्यास वर्ग असेल आणि काय मार्गदर्शन असेल हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. आपल्यासोबत राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत. सर, मला सांगा, तुम्ही या अभ्यास वर्गासाठी आलेला संघ काय तुम्हाला नेमका मार्गदर्शन करेल? नाही, आता आम्ही तर मार्गदर्शन नेहमीच संघाचं मिळत असतं आणि समर्पण आणि त्याच्यामध्ये लोक भावना हे आरएसएसच्या मुख्यालयात जाणार आहेत आणि स्मृती मंदिराला ते भेट देतात. आणि यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत. त्यांनी उद्धव ठाकरे